नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची. आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरात काय मोठं महत्त्वाचं विशेष घडणार आहे हे जाणून घ्यायचं आहे पुढील बातमीपत्रामध्ये. त्यासाठी पहिली बातमी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि ही बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. शिक्षक घोटाळ्यातून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली आणि सामच्या या बातमीची थेट मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. तर यावेळेस कारवाईचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. तसंच या घोटाळ्यातल्या मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप देखील सामच्या हाती लागली आहे. त्याची बातमी आपण पाहणार आहोत. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे. मात्र ही बैठक वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. गर्भवती मृत्यू प्रकरणाच्या तिसऱ्या अहवालावरती चर्चा होऊ शकते. तर पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुद्धा रंगण्याची चिन्ह आहे. तिसरी बातमी ही तितकी महत्त्वाची बरं. आणि ही बातमी कारण तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहे. कारण सोन्याचे दर आता उच्चांकी गाठणार आहे आणि त्यामुळे ही बातमी आवर्जून पहा. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली विशेष बातमी तुमच्या कामाची, अर्थातच सोन्याच्या वाढत्या दरांची. सोनं वर्षाअखेरपर्यंत 1,30,000 इतका उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे. विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सनं हा अंदाज व्यक्त केलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत 6.5% वाढ झाली आणि कोरोनानंतर सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सोन्याची मागणी मात्र वाढते आहे. मध्यवर्ती बँकांकडून देखील आता सोन्याची मागणी वाढते आहे. त्यामुळे किमतीत देखील वाढ होणार हे निश्चितच आहे. त्यामुळे आता तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर पुढे सोन्याच्या किमती लाखांच्याही पुढे जाणार असल्याचं आपण पाहतोय. बरं, पुढची बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. कारण बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे. तर साम टीव्हीने सर्वात आधी हा घोटाळा जो आहे तो उघडकीस आणलेला आहे आणि या संदर्भात साम टीव्हीनं बातमी सुद्धा दाखवलेली आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू झाली आहे. या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची देखील शक्यता आहे. विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कम देखील वसूल केली जाणार आहे. आतापर्यंत या प्रकरणी नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काय आहे हा घोटाळा पाहूया. शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षण विभाग आणि वेतन पथक कार्यालयांची साखळी यामध्ये होती. सेटरनं नियुक्तीचा प्रस्ताव आणला की तीनही विभागांमधील अधिकारी सहमतीने निर्णय या संदर्भात घेत होते. सर्वांचा हिस्सा ठरायचा आणि नियुक्तीला मंजुरी देखील त्यानंतरच दिली जायची. माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी प्रत्येकाकडून 30 ते 40 लाख रुपये वसूल करण्यात आले. नियुक्ती आधीच रोख स्वरूपामध्ये रक्कम घेतली जायची अशी देखील माहिती सध्या मिळते. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा. दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती आता लागली आहे. कागदपत्र तयार करण्यासंदर्भात ही क्लिप आहे. मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ते बघूया. फोन केला होता तुला काल की परवा? बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी. 2 दिवस बाहेर होतो मी. काय करायचं काय आता आपल्याला? आपल्याला काय नाही, ते फाईल दाखवून दे थोडीशी. केलं ना ते. कारण तो तिथून मी विचारलं तर नाही म्हणे, काही आलंच तर नाही म्हणे इकडे. कोण? नाही नाही, पाठवायचं राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं? अच्छा अच्छा अच्छा, फाईल जेवढं तुझ्याकडे आहे का? तेवढं चांगलं आहे ना ते. हा, फाईल तुझ्याकडे आहे. मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर, असं वाटलं मला. नाही 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 नाही, जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे येऊन जा ना नागपूरला आता 2 दिवस तीच हो हो, मी तर येतो. पण मी तुला एक नंबर देतो. हा, मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार कार्ड. मी काय म्हटलं, थोडासा तू येऊन गेला असता. मी देतो तुला, काही टेन्शन नाही ना. नाही मी बाहेर आहो, मी बाहेर आहो. आल्यावर म्हटलं आल्यावर. अरे नाही, त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो. हो, पण आता माझ्या काही आल्या ना सध्या आपलं बजेट म्हणून तर. मग आल्यावर तुला ऍडजस्ट कर ना. बरं, पाहतो मी दिवसभरात. अर्जंट आहे म्हणून, अर्जंट आहे म्हणून. हा हा, त्याला द्यायचा आहे तर तुला मी त्याचं स्कॅनर पाठव. हा पाठव. स्कॅनर पाठवतो, ठीक आहे.
आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात झटपट 100मध्ये. प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर गेलेलं आहे आणि हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येतोय. त्यासाठी आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. मात्र पूल बंद करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या सूचना हरकती आल्या. त्यामुळे 4 ते 5 दिवसांनंतर आता याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्य शासनानं आता कृषी योजनांचा लाभ देखील घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक केला आणि या नियमाची आजपासून अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 50% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत आणि अजूनही निम्मे अधिक शेतकरी या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. पुणे विद्यापीठाकडून परीक्षा अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. उन्हाळी सत्र परीक्षेचं वेळापत्रक टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध केलं जात आहे. परीक्षेचे अर्ज करण्यासाठीची मुदत जी आहे ती यापूर्वी संपलेली आहे. सलग 4 ते 5 वेळा अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची वेळ विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आलेली आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक सेवेला 7वा 70 मीटर लांबीचा स्टील पूल वडोदरामध्ये उभारण्यात आलेला आहे. DFCCIL रेल्वे मार्गावर हा 674 मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारला आहे. बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गामध्ये नियोजित 28 स्टील पूल उभे केले जाणार आहेत. अमरावती विमानतळाचं उद्घाटन 16 एप्रिल 2025ला होत आहे आणि त्याचं निमंत्रण संबंधितांना पाठवण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विमानतळाचा बहुप्रतीक्षित उद्घाटन कार्यक्रम निश्चित झालाय. तर अलायन्स एअर कंपनीची मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा 16 एप्रिलपासून सुरू होणार आहे. MMRDA सध्या उभारत असलेल्या मेट्रो 2B या मार्गिकेचे मंडाळ डेपो ते डायमंड गार्डन दरम्यानचं काम पूर्ण झालंय आणि त्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून या टप्प्यातील 5 स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी सुरू होणार आहे. त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली अशी माहिती देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा पाणीदार होणार आहे. पाण्यासाठी तहानलेल्या या भागामध्ये पाण्याची साठवण करता यावी म्हणून MSRDC महामार्गालगत 6000 ब्रिज कम बंधारे बांधले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बंधाऱ्यामध्ये साठणाऱ्या पाण्यामुळे जमिनीतील पाणी पातळी तर वाढेलच, शिवाय या पाण्यातून शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान वाढले. राज्यामध्ये सोमवारी सोलापूरमध्ये सर्वात जास्त 42.2°C तापमान नोंदवण्यात आलं. 7 एप्रिल रोजी सोलापूरमध्ये 42° तापमान नोंदवण्यात आलेलं आहे. त्यानंतर सोमवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही होते आहे. पुण्यात आता पुढील 6 दिवस तापमानाचा पारा 40° डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान 1 ते 2° डिग्रीने वाढणार आहे. पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईमधील कमाल तापमान 37°C पुढे जाणार आहे. त्यामुळे आता उन्हाची काहिली वाढण्याचा अंदाज आहे. कुलाबा वेधशाळेने हा अंदाज व्यक्त केला. त्यातच दमट आणि उष्णतेमध्ये वाढ होणार असल्यानं उन्हाचा ताप आणखी वाढेल. शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची देखील शक्यता आहे. राज्यातील थंड हवेची ठिकाणं आता चांगलीच तापलेली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा या हिल स्टेशनवर पर्यटक उकाड्यानं हैराण झाले. तोरणमाळ, इगतपुरीमध्ये पारा 39°C नोंदवर पोहोचलाय. लोणावळ्यामध्ये तापमान 38°वरती गेलं आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये तापमानातील चढ उतार जो तो सुरू आहे. दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा कायम दिसतोय. सायंकाळनंतर मात्र काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण निर्मिती होते. मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे, विजांच्या तुरळक, अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यामध्ये सर्वत्र तापमानात वाढ झाली. असं असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा आटतोय. सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे. त्यात पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा आहे. सध्याच्या साठ्यावरती पुढील 2 महिन्यांपासून अधिक काळ काढायचं आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभाग करत आहे. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे. साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून सध्या केलं जात आहे. चेन्नईने सलग 5 पराभवानंतर विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सला 5 विकेट्सने चेन्नईने पराभूत सुद्धा केलंय.
धोनीने लखनौ विरुद्धच्या सामन्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. धोनीने पहिल्या डावामध्ये आयुष बदोनीची जलद स्टंपिंग केली. त्यानंतर त्यानं ऋषभ पंतचा अप्रतिम झेल पकडला. त्यामुळे धोनीनं या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच्या नावावरती इतिहास लिहिला गेला. चेन्नईने सलग 5 पराभवांनंतर विजय आता मिळवला असल्याचं आपण पाहतोय आणि त्यानंतर या विजयानंतर धोनीचे वादग्रस्त वक्तव्य चांगले व्हायरल झाले. मला पुरस्कार न देता नूर अहमदला द्यायला हवा असं धोनी म्हणाला. त्यामुळे या गोष्टीमुळे आता वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एखादा खेळाडू सामन्याच्या पुरस्कारांवर आक्षेप कसा घेऊ शकतो ही चर्चा सध्या रंगली आहे. कालच्या सामन्यामध्ये धोनीने पंचांचा देखील निर्णय बदलला असल्याचं बघायला मिळतंय. चौथ्या षटकामध्ये जेव्हा चेन्नईचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज अपील करून थकला आणि पंच त्याला दाद देत नव्हते, तेव्हा धोनीने पुढाकार घेतला. धोनीने यावेळेस DRS घेतला आणि त्याचा निर्णय योग्य ठरला. त्यामुळे धोनीने या सामन्यांमध्ये पंचांचाही निर्णय बदलला. ज्योतिबा यात्रेतून राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं सुमारे 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. 12 आगारांमधून जादा एसटी गाड्यांची सोय उपलब्ध केली. पहाटेपासून गाड्यांची डोंगरावरती ये-जा सुरू होती. दिवसभरात सुमारे 830 फेऱ्या झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या पहिल्यांदाच विद्यापीठ स्तरावरती अभ्यास केला जाणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठात स्वतंत्र अध्यापन केंद्र देखील स्थापन केलं जाईल आणि त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही घोषणा स्वतः आशिष शेलार यांनी केलेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. टोमॅटोचा लाल चिखल होऊन उभी पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. या नुकसानीची पाहणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. संग्रामपूर या तालुक्यामध्ये भारत शासन राजपत्राद्वारे जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा करू नये आणि नवे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. कार्यवाही संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या होत्या. या प्रकरणी जुने सर्व दाखले सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत. अकोल्यातील वाशिम बायपास चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये राडा झालेला आहे. मिरवणुकीतील घोषणेवरून 2 गटात वाद झाला. या वादानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला. जळगावमध्ये शहरात काही तरुणांमध्ये भांडण झालं. ते जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना पुन्हा दोन्ही गट आमने सामने आले. त्यामध्ये त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय आणि रुग्णालयातील या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आणि आता बातमी राज्यातील बेरोजगारीच्या वास्तवाची आहे, कारण राज्यात तब्बल 29 लाख तरुण बेरोजगार आहेत. खुद्द सरकारनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहे. राज्यात कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात. त्यासाठी बेरोजगारांची नाव नोंदणी करून घेतली जाते. यानुसार फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील 29 लाख बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय. ग्राफिकच्या माध्यमातून अपडेट घेतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,74,229 इतके बेरोजगार आहे. संभाजीनगरमध्ये 1,54,447, नागपूरमध्ये 1,52,857, नाशिकमध्ये 1,47,497, बुलढाण्यात 1,46,555, पुण्यात 1,38,844, अमरावतीमध्ये 1,19,740, अकोल्यामध्ये 1,04,07, त्यामुळे सध्या राज्यामध्ये किती बेरोजगार आहे हे आपण बघितलं आणि आता ही बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पुढे घेऊयात बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा. लातूरमध्ये काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होताना दिसतेय. भाववाढीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवले. मात्र घसरण पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलाय. सध्या सोयाबीनला 4,300 ते 4,500 प्रति क्विंटलचा भाव आहे. या दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीमध्ये सापडलाय.
नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये यंदा मोठा बदल झाला. यंदा नाफेडने कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलं. कांदा खरेदीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नाफेडचा प्रयत्न आहे. वाढत्या सध्याच्या तापमान वाढीमुळे लिंबू सरबत आणि थंड पेयांना मोठी मागणी आहे आणि त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढतोय तर दुसरीकडे लिंबाच्या किमती चढताय. तर घाऊक बाजारामध्ये लिंबाचे भाव जे आहेत ते 100 नगांसाठी 400 ते 500 रुपये आहे. मे महिन्यापर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रब्बी हंगामातील आता गुणकारी पांढरा कांदा तयार झालेला. या कांद्याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. तर 2 ते 2.5 किलो वजनाच्या एका माळीमध्ये 30 ते 35 कांदे असतात. प्रतिमाळ ही 80 ते 100 रुपये इतक्या दराला विकली जाते. या पांढऱ्या कांद्याच्या माळी तयार करून शेतकरी आठवडी बाजारासह अन्य भागामध्ये विक्रीसाठी पाठवतायत. मुंबईच्या पाणीबाणीवर अखेर तोडगा निघाला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तोडगा निघाला. बैठकीनंतर टँकर असोसिएशनने संप मागे घेण्याचाही निर्णय घेतला. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये आरोप असलेले डॉक्टर घैसास यांच्यावरून 2 मेडिकल संघटना आमनेसामने आलेल्या आहेत. गर्भवती महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोटीस बजावली. तर या नोटीसीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप सुद्धा नोंदवला. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल आता उद्या येण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालामध्ये काय असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. भविष्यात पुन्हा तनिषा भिसेसारखी घटना घडणार नाही असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलं. दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करणार अशी माहिती देखील चाकणकरांनी दिली. राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार आहे. सरकारने केलेल्या छाननीमध्ये 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळतोय. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये कपात केली जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महामानवाला गाण्यातून अनोखं अभिवादन झालं. या गाण्याचं संगीत प्रशांत निशांत यांनी केलंय तर निर्मिती सिम्बॉल ब्लूज म्युझिक यांनी केलेली आहे. गाण्याच्या पोस्टरचं अनावरण सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांच्या हस्ते झालंय. नांदेड जिल्ह्यात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून भीमसागर लोटला. शहरातील विविध भागातून मिरवणुका निघाल्या. भीमजयंती उत्सवाचे खास ड्रोनद्वारे टिपलेले दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. बारामती शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे. बारामती शहरातून सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक निघाली. यात भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. नवी मुंबईमधील सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका चालत्या गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसला. हा हात मृत शरीराचा आहे किंवा कुणाचं अपहरण करून नेण्याचा प्रयत्न झाला याबद्दल शंका आहे. एका वाहन चालकानं हा व्हिडिओ काढला असून पोलिसांना देखील या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे. दिस इज डेड बॉडी. दादरमध्ये इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याच्या कामासाठी 1395 टन इतकी धातूची खरेदी करण्यात आलेली आहे. सध्या परिस्थितीमध्ये पातपीठ इमारत आणि पुतळ्याचे 20% काम पूर्ण झाले. सध्या या पुतळ्याच्या निर्मितीचं काम शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यामध्ये सुरू आहे. परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं देशपातळीवरती 2 नव्या करडई वनांना अधिकृत मान्यता मिळवून दिली आहे. PBNS 154 आणि PBNS 184 या वाणांना आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक गुणवत्ता वाण अधिसूचना आणि प्रसारण समितीच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या BRT मार्गिका काढण्यात आलेली आहे. सोमनाथ नगर चौक, खराडी बायपास आणि आपलं घर या भागातील BRT मार्गिका हटवण्यात आलेल्या आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. या महिन्यामध्ये मे पर्यंत पूर्ण हा पुतळा होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नितेश राणे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी सुद्धा केलेली आहे.